नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी आहे पावसासंदर्भातील. मुंबईसह कोकणात आता मुसळधार पावसाचा कहर. पुढचे 4 तास अत्यंत धोकादायक. काय काळजी घ्याल तर पहा संपूर्ण व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी पुढे जाण्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो. तुम्ही जर का आपल्या चॅनलवर आता नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही मुंबई, ठाणे, नवी मुंबई किंवा पनवेल किंवा कोकण किनारपट्टीवर राहत असाल तर हा अपडेट तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पावसाचा जोर आता फारच वाढला आहे. हवामान खात्याने दिला आहे एक गंभीर इशारा. पुढचे 4 तास, होय फक्त 4 तास हे तुमच्यासाठी आणि आपल्या शहरासाठी निर्णायक ठरणार आहेत. रात्रीपासूनच मुंबई शहरात आजूबाजूच्या भागात वादळी पावसाचा कहर जबरदस्त मारा सुरू आहे. रस्ते पाण्याखाली गेलेत, वाहतूक ठप्प झाली आहे आणि सखल भागात पाण्यात जलमय झाले आहेत. ठाणे व पालघर आणि रायगड जिल्ह्यामध्ये देखील असाच पाऊस सुरू आहे. वाऱ्याचा वेग इतका आहे की झाडे उन्मळून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. विजांचा कडकडाट. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठाही खंडित झाला आहे. हवामान खात्याचा ताजा इशारा. लोकांनी काय करावं? भारतीय हवामान विभागानुसार 24 जून म्हणजेच आजचा दिवस अत्यंत धोकादायक मानला जात आहे. पुढील 4 तासात हवामान आणखी बिघडू शकतं. त्यामुळे नागरिकांनी घरातच राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. जर बाहेर पडणं अत्यावश्यक असेल तर पुढच्या गोष्टी करा. छत्री आणि रेनकोटचा वापर करा. मोबाईल पूर्णपणे चार्ज ठेवा आणि पॉवर बँक बरोबर ठेवा. पाण्याची बाटली आणि कोरडे खाण्याचे पदार्थ जवळ ठेवा. पुढील 4 दिवसांचा पावसाचा अंदाज. प्रत्येक दिवसाचं विश्लेषण बघा. 24 जूनला म्हणजे आज मुसळधार पाऊस सोबत वाऱ्याचा वेग अधिक पडणार आहे. 25 जून रोजी पावसाचा जोर किंचित कमी होणार आहे, पण धोका कायम राहणार आहे. काही भागात विजांसह पाऊस होण्याची शक्यता आहे. 26 जूनला पाहिलं तर पावसाचं स्वरूप मध्यम ते जोरदार असू शकतं. ट्रॅफिक स्लो. काही ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता कायम आहे. 27 जूनला पाहिलं तर कदाचित थोडासा दिलासा मिळेल, पण हवामान अजूनही अस्थिर राहण्याचा अंदाज आहे. तर हा अपडेट तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि हवामानाबाबत सतर्क राहा.